हरिओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 12वा, ओवी क्रमांक 48. भाव बळे आकळे येरवी ना कळे, कर तळी आवळे तैसा हरी. भाव बळे आकळे येरवी ना कळे, कर तळी आवळे तैसा हरी. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की भाव बळे आकळे येरवी ना कळे. कोर्टात साक्षीदाराकडून वदवून घेतात. खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूकडून पक्के करून घेतात. येथे श्री ज्ञानेश्वर माऊली असेच पक्के सांगत आहेत की परमात्मा भाव असेल तरच आकलन होईल आणि भाव नसेल तर त्याचा थांगपत्ता लागणार नाही. ठीक आहे, पाहूया प्रचिती येते का ते. उपासना तर करूया, काही साध्य झाले तर मग ठरवूया की तो आहे. न साध्य झाल्यास तो नाही असेच म्हणावे लागेल. ह्या अशा भौतिक शास्त्राने, मतलबी धोरणाने परमात्मा उमजणार नाही. एकतर त्याच्यावर असीम श्रद्धा ठेवा आणि मग तो तारो किंवा मारो, जे घडेल तोच त्याचा भलाबुरा प्रसाद स्वीकार करा, किंवा त्याच्यावर श्रद्धा नाही असे मत दृढ करा. आणि तुमच्या दृष्टीने कारण तो सदा असणारच आहे. त्याच्या मदतीशिवाय, त्याच्या अस्तित्वाशिवाय जसे आयुष्य जगावे लागेल तसे जगा. तान्हा बाळ मौन असतो. तो अजून बोलायला लागलेला नसतो, भाषा शिकलेला नसतो. परंतु त्याच्या या एकसुरी रडण्यातून त्याची आई त्याचे सर्व प्रकारचे सांगणे समजते. त्याला भूक लागली आहे की त्याला शूशी झाली आहे, की त्याला कंटाळा आला आहे, की त्याला झोप लागली आहे, की त्याच्या या एकसुरी रडण्यातून त्याच्या मातेला हे सूक्ष्म भेद सहजच समजतात. कारण त्याची माता त्या बाळात एकरूप झालेली असते. ती त्याच्या पायरीवर बसलेली असते. त्याचे बारीक सारीक भाव ती टिपू शकते. कारण ती आपल्या बाळाबद्दल भावना विवश असते. मातृभावनेने ती त्याचे करत असते. परमात्म्याबद्दल आई मुलाप्रमाणे निरागस भावना असली पाहिजे. संपूर्ण विश्वास, दृढ श्रद्धा, असीम आत्यंतिक टोकाची उत्कट भावना असेल तर आणि तरच परमात्मा आकलन होईल, पावन होईल. नाहीतर तो उमजणार नाही. परमात्मा पूर्ण शुद्ध आणि पवित्र आहे. अदृश्य आहे, निराकार आहे, अरूप आहे, निर्विकारी आहे, मौन आहे, अकर्ता आहे, साक्षी आहे, निर्गुणी आहे. तसेच तो विश्वाच्या केंद्रस्थानी असून सर्व विश्व त्याच्या सभोवती फिरत आहे आणि त्याचबरोबर तो हे सर्व विश्व व्यापून त्या बाहेर उरला आहे. आता आपल्याला परमात्मा जर समजावून घ्यायचा असेल, परमात्मा जर जाणून घ्यायचा असेल, परमात्मा जर उमजून घ्यायचा असेल तर परमात्म्याचे हे सर्व गुण आपल्यात असायला पाहिजेत. लहान मूल जर समजून घ्यायचे असेल तर आपल्याला लहान व्हावे लागते. तसे नसते म्हणून तर आईशिवाय इतरांना बाळाची भाषा समजत नाही. तरुणांना जर उमजून घ्यायचे असेल तर आपल्याला त्या काळात तरुण व्हावे लागते. तसे होत नाही म्हणून तर वृद्धांना तरुण पिढी वाया गेलेली वाटते. वृद्ध समजून घ्यायचा असेल तर त्या वृद्धाच्या जागी आपल्याला कल्पनेने बसता आले पाहिजे. तसे नसते म्हणून तर 2 पिढ्यातील अंतरातून वृद्धांची तरुणांना कटकट होते. आपला देश सोडून जर दुसऱ्या देशी जायचे असेल तर तेथील भाषा, वेश, धर्म, चालीरीती आत्मसात कराव्या लागतात. तसे नसते म्हणून तर धर्मयुद्धे होतात. सूनबाईंची सासू आई झाली पाहिजे. दुर्दैवाने तसे होत नाही.
त्यामुळे माहेर आणि सासर यात फरक असतो. आई ती आईच आणि सासू ती सासूच. हे सर्व सांगायचा उद्देश म्हणजे परमात्मा जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला या भौतिकाच्या अतीत पलीकडे जावे लागते. एरवी परमात्मा कसा जाणणार? परमात्म्याप्रमाणे अरूप, मौन, पूर्ण शुद्ध आणि पवित्र व्हावे लागते. तरच परमात्म्याप्रत पोहोचणे शक्य आहे. चंद्रावर जायचे तर पृथ्वी पलीकडे अंतरिक्षात जाता आले पाहिजे. हवाविरहित जागी त्या तेथील गुरुत्वाकर्षणात चालता आले पाहिजे. ज्यासाठी जे मिळवायचे त्यावर श्रद्धा असावी लागते. त्याच्याबद्दल भावना असावी लागते. त्याच्या जागी त्याच्यासारखे व्हावे लागते तरच ते शक्य आहे. भावना, प्रेम नसेल तर ते शक्य नाही. हे काही भावनाशून्य, हृदयशून्य भौतिक गणित नाही. येथे प्रेम, भावभावना, श्रद्धा, विश्वास आहे. तेथेच परमात्मा समजण्याची गुरुकिल्ली आहे. अरूप, निराकार, अदृश्य असलेला परमात्मा प्रत्यक्षात अस्तित्वात आहे हे समजायला त्याच्यावर श्रद्धाच असावी लागते. अशी दृढ भावनाच असावी लागते. जसा भाव तसा देव. स्त्री ही स्त्री असते, परंतु ती विविध रूपाने आपल्या समोर येते आणि त्याप्रमाणे आपली भावना असते. आपल्याला स्त्री ही माता, भगिनी, सखी, पत्नी, पुत्री इत्यादी विविध रूपाने भेटते आणि आपण त्या त्या भावनेने तेथे आचरण करतो. प्रेम तर दृश्य नाही, परंतु या विविध प्रेमछटा आपण केवळ भावनेने उमजतो. याप्रमाणेच अरूप, निराकार, अदृश्य असलेला परमात्मा प्रत्यक्ष अस्तित्वात आहे हे भावनेने जाणावे लागते. बीजगणितात माहीत नसलेले शोधून काढायचे उत्तर क्ष असे अगोदरच मानल्याशिवाय बीजगणित सुटू शकत नाही. भूमितीत व्याख्येप्रमाणे अदृश्य असा अस्तित्वात नसलेला बिंदू प्रत्यक्ष दृश्य असा काढून मानल्याशिवाय एक रेघ ओढता येत नाही. तसेच येथे आहे. अरूप, निराकार, अदृश्य असलेला परमात्मा प्रत्यक्षात अस्तित्वात आहे असे मानून मगच त्याचा शोध घ्यावा. यासाठी भावभावना असावी लागते. असीम श्रद्धा आणि दृढ विश्वास असावा लागतो. एरवी हे शक्य नाही. परंतु परमात्म्यावर जर तो आहे असा विश्वास, अशी श्रद्धा असेल आणि त्याप्रमाणे मग जर त्याचा शोध घेतला तर काय होते ते येथे श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत. करतळी आवळे तैसा हरी. आपण जर परमात्मा अस्तित्वात आहेच, तो फक्त आपल्याला आकलन व्हायचा बाकी आहे अशी दृढ भावना केली आणि जर मग त्याचा शोध घेतला तर तो परमात्मा तळहातावर आवळा असावा तसा आपल्याला प्रत्यक्ष स्वच्छ दिसतो. आपल्याला प्रत्यक्ष जाणवतो. जर आपण आपल्या अतिसंवेदनशील अशा तळहातावर आवळा ठेवला तर तो आपल्याला सुस्पष्टपणे दिसतो. स्पर्शज्ञानाने चांगला जाणवतो. तद्वतच भावनेने शोध घेतला असता परमात्मा आपल्याला अगदी सुस्पष्टपणे दिसतो. स्पर्शज्ञानाने चांगला जाणवतो. नाहीतर एरवी तो आकलन होत नाही हे पक्के लक्षात ठेवावे. हरि ओम.